आता वेळ झाली होती बघा बर्थडे सेलिब्रेशनची आणि स्विमिंग पूल मध्ये बघा मस्तपैकी धमाल चालू आहे. हे जेवणातलं चिकन सुक्का आहे आणि त्याच्याशिवाय आपण छोटासा अजून चिकन सुक्का सांगितलेला. मुलांमध्ये एनर्जी मानला पाहिजे ते बघा. तुमचं बॅडमिंटन चालू आहे तिकडे. नमस्कार, माझं नाव प्रगत लोके. नमस्कार, माझं नाव प्रणा लोके आणि वेलकम बॅक टू ट्रॅव्हल. ओके, गावावरून आलो, एक दिवसच राहिलो, डहाणुरामध्ये जाऊन आलो आणि आता आपण परत चाललोय ते कर्जतला. आणि यावेळी आपण कर्जतला आपल्या सोनगिरी फार्म हाऊसला चाललो आहे. त्याचं रिझन आहे की माझा मित्र मंदार आहे, तर त्याच्या मुलीचा बर्थडे सेलिब्रेशन आपण तिकडे करणार आहोत. सो माझे कॉलनीतले सगळे फ्रेंड आहेत ना, तर ते तिकडे आज जमणार आहेत. फुल ऑन फॅमिली ट्रिप आहे. ओके, सो बरेच जण निघालेले आहेत. होस्ट इज ऑलवेज लेट, तसं काहीतरी झालं आहे. आम्ही आता थोडे लेट आहोत, तर आता पट्टापट निघूया आपण सोनगिरी फार्म हाऊसला जायला, कारण सगळे ऑलरेडी पुढे गेले आहेत. पण मध्ये ब्रेकफास्टचं जॉईंट आहे, इकडे ते ब्रेकफास्ट करत थांबतील. चला निघूया पटापट कर्जत सोनगिरी फार्म हाऊस. आणि आता आपण मुंबई एक्सप्रेस हायवे सोडलेला आहे आणि शेड्यूल टोल नाक्याने आता पुढे निघालेलो होतो. आता पुढे अजून एक टोल नाका लागणार आणि मग आपण आपल्या येणार आहोत ते कर्जतमध्ये. त्याच्या आधी कर्जत फाट्याला ब्रेकफास्टचा प्लॅन आहे आणि तिकडे आपण बाकीच्या आपल्या मित्र परिवाराला भेटू. ओके, स्पेशली लहान मुलं आहेत बरेचसे. यस यस यस, इन्फॉर्म करते आपली गुगल ताई. सो लवकरच पोहोचू, 20 मिनिटात डायरेक्ट ब्रेकफास्टसाठी. तो ब्रेकफास्ट टाइम पोहोचलोय आम्ही ब्रेकफास्ट करायला. यस, आणि बघा इकडे ब्रेकफास्ट चालू आहे. हिचं बर्थडे सेलिब्रेशन आहे. राकेश आहे, ओके, मंदार, हॅलो, हाय, हॅपी बर्थडे लास्ट आहे. आणि इकडे एक टीम आहे. ओके, आणि अजून एक मित्र येतोय, हॅलो. आधी ब्रेकफास्ट करून घेऊया आणि मग जाऊया आपण रिसॉर्टवरती. आणि वेलकम टू सोनगिरी फार्म हाऊस. ओके, आपण पोहोचलो आहोत सोनगिरीवरती. मागे बघू शकता मस्तपैकी स्विमिंग पूलमध्ये आम्ही एंट्री मारलेली आहे ऑलरेडी. जरा जास्तच कडक आहे, त्याच्यामुळे स्विमिंग पूल इज अ मस्ट. ओके, तर आपला नीट अँड क्लीन स्विमिंग पूल. आणि सध्या आम्ही कसं केलं की सगळे मुलगे आम्ही आहोत, तर ते या रूममध्ये गेलो. ओके, सो पाचीचे जण इकडे गेलो आणि बाकी लेडीज आणि लहान मुलांना त्या 2 रूम्स देऊन टाकलेल्या आहेत. सो तशा प्रकारे मध्ये मध्ये बऱ्याच इम्प्रूव्हमेंट होत असतात. ओके, सो त्याबद्दल मी तुला सांगेनच. एक ट्यूब आणलेली, नंतर बॉल आणलाय, प्रेरणा आणि बसल्यात गप्पा मारत, म्युझिक सिस्टम येते आहे. आणि त्याच्याशिवाय लास्ट टाइम तुम्हाला जे दाखवलं नव्हतं तिथे म्हणजे बघा आता क्रिकेटचं ग्राउंड आहे ना, ते अजून एकदम चांगलं सपाट करून घेतलं आणि JCB आणलेलं. आणि लास्ट टाइम जर तुम्ही तिकडे बघितलं असाल ना, तो जो पोर्शन होता, ओके, तर त्याच्यामध्ये सगळं रान वगैरे माजलेलं, तर ते पण आता साफ करून घेतलंय. ओके, म्हणजे आपल्याकडे मोठं ग्राउंड आहे. ओके, इथे क्रिकेट खेळायचं तर हे फुटबॉल ग्राउंड पण झालं. ओके, बघा हे लांबच्या लांब असं एवढं मोठं ग्राउंड आहे बघा. सो म्हणजे कोणाला जर ओव्हरआर्म क्रिकेट वगैरे खेळायचं असेल ना, तर ते इकडे पण खेळू शकतात. काय म्हणता, भरपूर स्पेस आहे. एक लग्न पण लागेल इकडे छोटंसं. ओके, सो इथे समजा आपण स्टेज वगैरे केला तर आरामात लग्न होऊ शकतं इथे, किंवा छोटीशी इव्हेंट तर आरामातच होऊ शकते. गाड्या तर सध्या तिकडे सगळ्या पार्क आहेत. इथे आपलं सगळं क्रिकेटचं. आणि त्याच्याशिवाय महत्त्वाचं म्हणजे बघा, जे तुम्हाला बोललेलो लहान मुलांसाठी स्पोर्ट्स इक्विपमेंट मागवली आहेत, तर ती आली आहेत, अजून इन्स्टॉल व्हायची बाकी आहेत, तर त्याचं काम चालू आहे. पण तिकडे बघा व्हॉलीबॉल आणि बॅडमिंटनचं नेट ऑलरेडी लागलेलं आहे. एक चांगलं आहे की आपल्याकडे स्पेस भरपूर आहे, तर त्याच्यामुळे जागेचं काही टेन्शन नाही. सो बघा इथे व्हॉलीबॉल खेळू शकतात आणि तिकडे बॅडमिंटन. सो दोन्ही लावून रेडी आहेत. आणि त्याच्याशिवाय बघा इकडे सामान येऊन पडलेलं आहे आपलं. इकडे घसरगुंडी आलेली आहे, त्याचं आता खड्डे मारण्याचं काम चालू आहे. इथे 2 स्विंग येतील आणि त्याच्याशिवाय सिसो मे बी इथे ठेवू किंवा त्या साईडला ठेवू. सो अशा प्रकारे सगळं आहे छानपैकी. काम चालूच राहील. ओके, आपण जसं काय एक नवीन डोक्यात येतं ना, तसं इम्प्रूव्हमेंट करत राहतो. तसं काहीचं प्लॅन आहे बघा. आता सिमेंट आणि बाकी सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत, तर बरं आहेत. लवकरात लवकर हे काम झालं, मार्किंग वगैरे देऊन गेलेले आहेत ते, तर ते खड्डे वगैरे खणून झाले की सगळं होऊन जाईल. आणि आज इथे आपण बॅडमिंटन वगैरे तर खेळूच आणि व्हॉलीबॉल पण मोस्टली मला तर वाटतं क्रिकेट खेळणं जास्त होईल. आणि हां, मेन तर तुम्ही म्हणत होतात की सोलार लाईट्सबद्दल. ओके, तर तुम्हाला रात्री दाखवेनच. हे बघा इथे सगळ्या सोलार लाईट्स लावल्या. हे बघा ही सोलार लाईट्स इथे, तिथे एक सोलार लाईट आहे. ओके, तिथे सोलार लाईट, तिथे सोलार लाईट, तिथे सोलार लाईट, इकडे लाईट करून ठेवलेले आहेत. आणि हे शशीभाऊ आहेत इकडे, आता आले आहेत ते. शशीभाऊ आपले केअरटेकर आहेत इकडे, तुम्ही आलात की त्यांनाच भेटणार आहात. सो असं काहीच आपलं. आणि बघा आज मळब आहे ॲक्च्युली, कधीही पाऊस पडू शकतो अशी काहीशी परिस्थिती झालेली. सो जर पाऊस पडला तर म्हणजे इथे उत्तम वाटेल. पण आंब्याचा जोपासून बिझनेस सुरू केला ना, तेव्हा असं वाटतं की बाबा पाऊस 30 मेच्या नंतरच पडू दे, त्याच्या आधी नको. 30 मेच्या नंतर कोसळू दे, पाहिजे तेवढा, टेन्शन नाही. काय म्हणता, पण वातावरण तरी सध्या तसं आहे. मळब आहे त्याच्यामुळे थोडं बरं वाटतं. कडक ऊन नाही आहे. आणि इकडे आता कलिंगड खातात. स्विमिंग पूल म्हणजे काय, लहान मुलांसाठी जास्त मजा असते. सो बघा एक सांगायचं होतं की आमच्याकडे वॉटर प्युरिफायर आहे, तर त्याच्यामुळे पाणी एकदम प्युरिफाईड होऊनच मिळतं प्रॉपरली. आणि आता आपलं किचन पण प्रॉपरली सेटअप झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर मस्तपैकी आपलं फ्रीज आता सध्या भरलेला असणार कोल्ड ड्रिंक्सने. ओके, आणि आता सध्या जेवण चालू आहे. दादा जेवण करत आहे तिकडे. नमस्कार. काय बनवतो दादा आता इकडे? चिकन सुक्का बनवण्याचं काम चालू आहे. ओके, तसं आल्याला तसं कसं लाईट
कोल्ड्रिंक बरोबर आपलं एक चिकन सुक्का तुम्ही म्हणून आधी पहिल्यांदा चिकन सुक्का नंतर जेवण तर बनत राहील. जेवणाची पण तयारी चालू आहे ऑलरेडी बाकी झाली आहे. अच्छा जेवण झालेलं आहे ऑलरेडी. अच्छा बघा माहिती नव्हतं मी आत्ता चालू किचनमध्ये तर त्यामुळे बघा इकडे रस्सा इकडे भात पण ऑलरेडी झालेला आहे. ओके हे जेवणातलं चिकन सुक्का आहे आणि त्याच्याशिवाय इथे आमच्यासाठी जरा वेगळं चिकन सुक्का सांगितलेलं थोडं टेस्टिंगसाठी म्हणजे कोल्ड्रिंक बरोबर. सो कसा बघा मस्तपैकी चिकन सुक्का आणि स्विमिंग पूलमध्ये बघा मस्तपैकी धमाल चालू आहे. म्युझिक लहान मुलं मित्र आणि मिसेस धमाल चालू आहे मस्तपैकी. हे बघा आणि छान वातावरण आहे. थोडं ऊन आहे पण उन्हामध्ये तुम्हाला माहिती आहे स्विमिंग पूल छान वाटतं एकदम चिल रिलॅक्स करायला एकदम. हे बघा मुलं जेवढे घाबरत नाहीत तेवढे आई घाबरतात. मुलं बिंदास खेळतात त्यांना काय नाही वाटत. सो बघा आपलं चिकन सुक्का आता इकडे रेडी झालेलं आहे. हे जेवणातलं चिकन सुक्का आहे आणि त्याच्याशिवाय आपण छोटासा अजून चिकन सुक्का सांगितलेला कोल्ड्रिंक बरोबर. ओके तर ते पण आहे. बाकी सगळं जेवण आता ऑलमोस्ट रेडी व्हायला आलेलं आहे. इकडे चिकनची ग्रेव्ही पण रेडी आहे. ओके राईस पण रेडी आहे. सगळंच रेडी आहे ऑलमोस्ट. आणि आपण काय बनवतोय ते बाळाचं. अच्छा लहान मुलांसाठी आपण बनवतोय डाळ भात ना. ओके सो डाळ भात आमच्याकडे आता मी आता एकाला घेऊन फिरतोय मी कॅमेऱ्यात दाखवत नाही. क्षितिज आहे त्याचं नाव. सो त्याच्यासाठी आपण बनवतोय. आणि बघा इकडे मस्तपैकी चिकन सुक्का आलेलं आहे आपलं मस्तपैकी सलाड. आणि वाजल्या संध्याकाळचे 5:30 आणि वातावरण बघा काय झालंय ते. हो तरी पाऊस पडतोय लांबवर एकदम सॉलिड हवा सुटली आहे. हा तेच इथे वाटत होतं दुपारी पाऊस पडणार म्हणून तर आता पाऊस पडतोच आहे वाटतं पडणार आहे. पण बघा ना मस्तच एकदम छानच वातावरण झालं एकदम. काळी काळी ढग सूर्य. आमच्या गाड्या इकडे पार्क आहेत. इकडे जेवायला बसलेलो वरती गेलोच नाही रात्री बसू. सगळे ट्यूब्स वगैरे आहेत. हा हे बघा काळी काळी ढग. आणि पावसाळ्यात तर तुम्हाला माहिती आहे सोनगिरीचं वातावरण एकदम भारीच होणार आहे. पावसाळ्यात तर सॉलिड मजा येणार आहे. मुलं भरपूर खेळलेली आहेत पाण्यामध्ये आणि ते सगळे झोपलेत. उठायला होत नव्हतं. आम्हाला आणायला जायचा तो केक. ओके सो कर्जतमध्येच केक ऑर्डर दिली आहे तिकडून आणण्यापेक्षा. सो केक आणायचा आणि अजून छोटी मोठी शॉपिंग आहे. तर कर्जत काय 5 किलोमीटरवरतीच आहे सिटी. तिथे जाऊन आपण सगळ्या गोष्टी घेऊन येऊया आता. आणि इकडे पण आलाय आपला एक डॉगी. हवा बघा हवा नुसते खतरनाक हवा सुटली खतरनाक. येस 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 सगळी मुलं पोहून पोहून थकली आणि झोपली. बॅडमिंटन खेळायचंय. बॅडमिंटन खेळायचंय कोणतरी आहे का. अरे खेळतात ऑलरेडी. मुलांमध्ये एनर्जी मानला पाहिजे ते बघा. असं बॅडमिंटन चालू आहे तिकडे. आणि बघूया आता हे पण लवकरात लावून होईल वगैरे. एवढं झालं पाहिजे होतं पण ठीक आहे थोडं डिले झालं. कसं काय सामान जरा नीटच बनवलेलं पाहिजे. हे बनवायला आपण ऑर्डर दिलेली तुम्हाला माहिती आहे. स्वतः बनवून तर झालं. आता हे खणून घ्यायचं आहे प्रॉपर खड्डे वगैरे आणि मग चांगलं सिमेंटने लावून घ्यायचं आहे. छान मस्त खेळतात बॅडमिंटन आणि नंतर व्हॉलीबॉल आणि मग आपण क्रिकेट पण खेळू. आणि आपण आलो ते कर्जतमध्ये इकडे द ग्लोबल बेकरीमध्ये. इकडे आम्ही आता केकची ऑर्डर दिलेली. इकडे समोरच केकची ऑर्डर आहे आणि इथे समोरच बघा द होममेड कुक ग्लोबल पार्टी शॉप. तिकडून आम्ही मग आता फुगे आणि थोडं सामान आम्हाला हवं होतं अजून एक्स्ट्रा. पण तुम्हाला अजून काही सजावटीचं सामान असेल ना तर तुम्ही इकडून पण घेऊ शकता. आतमध्ये जरा केक बघूया. आणि चांगला क्वालिटी शॉप वाटतं आहे बघा. बऱ्याच गोष्टी अवेलेबल आहेत तर तुम्ही इकडून घेऊ पण शकता. तर आम्ही इकडे केकची ऑर्डर दिलेली. छान छान केक आहेत चॉकलेट्स वगैरे. सो बऱ्याच गोष्टी आहेत छोटे टेडी बेअर वगैरे. सो तुम्ही होऊ शकता गिफ्टसाठी पण मस्त आहे सगळं. आणि गिफ्ट शॉप आहे ॲक्च्युली. आणि भला मोठा केक घेतलेला आहे बघा. बघा इव्हनिंगला मस्तपैकी आपल्या इकडे भाजी आहे आणि ही भाजी संपलेली आहे. गरमागरम चहा. आणि बघा इकडे जर आता फुगे फुगवायचं काम चालू आहे. बर्थडे सेलिब्रेशन आणि डिस्कशन चाललंय की हां फोन नंबर लक्षात आहे की नाही बायकोचा त्याच्यावरून डिस्कशन चालू आहे. आणि मशीन घेतली आहे. अरे बाप रे लक्ष नाही बघ काय बनवतात फुगे. सगळे फुगे फुगवत आहेत त्याला. आणि अथक परिश्रमानंतर बघा डेकोरेशन रेडी झालेलं आहे. फुगेच फुगे. आणि बर्थडे कोणाचा आहे. अरे नाव काय नाव काय तुमचं. अरे नाव काय सानवी सानवी. अच्छा इकडे एक छोटंसं स्टँडी पण केलेलं आहे. ओके आणि अजून तयारी बाकी आहे अजून. तर आता या लवकर फुल ऑन डेकोरेशन चालू आहे बघा. मस्तच हवा आहे आमच्याकडे बघा. एवढे सगळे फुगे फुगलेले आहेत. तो बघा बर्थडेचं सेलिब्रेशन मस्त डेकोरेशन झालेलं आहे. कसं वाटतं डेकोरेशन कमेंट करून नक्की सांगा. बर्थडे आहे सानवीचा. सो आता इकडे बार्बेक्यूसाठी बघा मस्तपैकी कोळसे पेटवतोय. सो आता याच्यावरती बार्बेक्यू रेडी होईल. बघा इकडे बार्बेक्यू आपला रेडी आहे आणि त्याच्याशिवाय इकडे दादा मस्तपैकी चिकन लॉलीपॉप बनवतात. म्हणजे आता बर्थडे केक झाल्या गरमागरम चिकन लॉलीपॉप बरोबर ना. सो मस्तपैकी चिकन लॉलीपॉप आणि बार्बेक्यू आता आपल्यासाठी आहेच मस्तपैकी. आणि बाकी आपलं जेवण तर आहे. बर्थडे केक कापून झाल्यावरती जेवायला बसूया.
आणि तोपर्यंत उनो खेळणं चाललंय. Now I don't have yellow, so I'll pull card. Yes, correct. हे बघा आता आपलं चिकन बार्बेक्यू पण रेडी व्हायला सुरुवात झालेली आहे. बघा हो, हे सगळं तुम्ही असं किलोवरती मागवू शकता. चिकन बार्बेक्यू आणि चिकन लॉलीपॉप सांगितलेलं आज. त्याच्याशिवाय सुका चिकन परत आहेच. हे स्टार्टर म्हणून आहे. बाकी आपला मेन कोर्स आहे. मेन कोर्स मध्ये अशी काय आहे? चिकन कोल्हापुरी. चिकन कोल्हापुरी आहे. आणि बाकी सगळ्यांनी आम्ही आज भाकऱ्याच सांगितल्या. ओके, आम्हाला भाकऱ्याच हव्या होत्या. आणि आता वेळ झाली ती बघा बर्थडे सेलिब्रेशनची. ओके बघा मस्तपैकी सगळे सजलो आहोत. बघा सगळेजण इकडे. अरे हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर सान्वी. हॅपी बर्थडे टू यू. बर्थडे टू यू. आता वेळ झाली ते केक खाण्याची आणि केक बघू शकतो. शेवटी केक कापला गेलेला आहे. केकचे कान गेलेले आहेत. बर्थडे गर्लच केकचे कान खाते. तो गरमागरम लॉलीपॉप आलेले आहेत. आणि इकडे बघा फोटो सेशन आमचं संपत नाहीये. बर्थडे झाल्यानंतर गिफ्ट वगैरे पण देऊन झालेले आहेत सगळे. वुमन्स गँग. ओके, वरपासून कालपर्यंत बघा पूर्ण ड्रेस दिसला पाहिजे. काय म्हणता? यस, ते महत्वाचं आहे. सो बघा इथे सध्या आता ओजी खेळतात लॉन इंटरेस्टने. मजला आहे त्यांना आता कसं खेळायचं ते शिकवलंय. आणि इकडे टीचर आहेत, सॉरी प्रोफेसर आहेत. प्रोफेसर नंबर काढतायत. झाली लाईन. आणि सोनगिरीवरून शुभ सकाळ. उठायला जरा उशीरच झाला कारण काल रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत बसलो. आणि त्यासाठीच आपण इकडे येतो. स्विमिंग पूल आता मला वाटतं हळूहळू सगळे स्विमिंग पूलला परत येतील. ब्रेकफास्ट झाल्यावरती. ब्रेकफास्ट आता रेडी होतोय. आणि आपला सोनगिरी फोर्ट जाऊया त्या फोर्टवरती पावसाळ्यामध्ये. आणि डेकोरेशनचे फुगे बघा हळूहळू सगळे फुटत चालले आहेत. इकडे पावसाळ्यामध्ये मस्तपैकी शेती होणार आहे, त्यामुळे मजा येईल अजून. आणि त्याच्याशिवाय अजून एक न्यूज म्हणजे बघा तो जो पॅसेज आम्ही एकदम चांगला क्लिअर करून घेतलेला आहे तर तिकडे आम्ही पण शेती करायचा प्लॅन करतोय. सो असं म्हणणं आहे की तिकडे आपण आता भाज्या वगैरे लावूया. म्हणजे त्याच भाज्या मग आपल्याला इकडे ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेल्या रिसॉर्टला वापरता येतील. किंवा मिरची म्हणा, कोथिंबीर म्हणा, ज्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या सगळ्या वापरता येतील. तर आशिष फिरतोय असंच इकडे तिकडे. इकडे पण आमच्या इथेच पार्क आहेत, त्याच्या खाली जाऊया. असं काहीचं वातावरण आहे. सो क्रिकेट खेळणं झालंच नाही, पण आता मला वाटतं फुटबॉल खेळतील किंवा बॅडमिंटन. लेट्स सी. पण अर्धे जण तर परत स्विमिंग पूलमध्येच जातील. हो, वेळ झाले ते बॅडमिंटन खेळण्यात. ॲज युजल मी वर्सेस प्रेरणा. बघा कसं आहे वाटतं बॅडमिंटनचं नेट आता. आणि तिकडे व्हॉलीबॉल. आणि तिकडे सगळी लहान मुलांचं. इकडे हे केअरटेकरचं घर आहे. आणि इकडे सगळी बघा अशी छान जास्वंद फुललेली आहे. तिकडे एक पपई आहे. आणि इकडे सगळी माडाची झाडं आहेत. झाडं भरपूर आहेत प्रॉपर्टीवरती आमच्या. इकडे मिरची आहे. इकडे पण जास्वंद आहे बघा. हे बघा इट्स टाइम टू ब्रेकफास्ट. इकडे मस्तपैकी भुर्जी आहे. इकडे कांदा, तिकडे मिसळचा रस्सा आणि पाव. ओके, मस्तपैकी नाश्ता करून घेऊया. त्यानंतर आज आपलं दुपारचं जेवण पण इथेच आहे. सो दुपारची वेळ झाली आहे. ब्रेकफास्ट करून झाला आहे. आणि त्यानंतर काय करणार तर मला माहिती आहे. सगळे मस्त स्विमिंग पूलमध्ये आहेत, एन्जॉय करतात. स्पेशली लहान मुलं. ती चिंटी तर बघा, तिला आता भीतीत नाही वाटत अजिबात. सो आता मी पण चाललो आहे स्विमिंग पूलमध्ये. आणि पकडलेला आहे बघा. टाकू लॉंग शॉट. आणि आता वेळ झाली ती आमची स्विमिंग पूलमध्ये जाण्याची. मी तर कालपासून गेलो नव्हतो. ओके, कारण नेहमीच झालं आहे स्विमिंग पूलमध्ये जाणं. तर चला आता आपण पण जाऊया, जरा एन्जॉय करूया. सो सगळ्यांचं मस्त खेळून पण झालं आणि जेवण पण झालं. आणि आता सगळेजण झोपले आहेत. आणि आता थोड्याच वेळात निघतील ते त्यांच्या घरी जाण्यासाठी, कारण उद्या ऑफिस पण आहे. ओके, सो 2 दिवसाची मजा. आणि मला असं वाटतं सगळ्यात जास्त तर कोणी एन्जॉय केलं असं ते लहान मुलांनी केलं आहे. ओके, आणि म्हणजे मी काही गोष्टी दाखवल्या. नंतर आम्ही एक गेम खेळत होतो स्विमिंग पूलमध्ये. लहान मुलांची टीम बनवलेली माझ्या टीममध्ये होती आणि मोठ्यांची एक टीम. आणि आम्ही असं बॉल पास करून ना वॉटर फुटबॉल कसं खेळतात ना तसं स्विमिंग पूल फुटबॉल खेळत होतो. तो मजा आली मुलांना पण भरपूर. त्यांनी एन्जॉय केलं. आणि ओव्हरऑल मस्त छान वाटलं. आणि टचवूड म्हणजे थोडं ऊन नव्हतं 2 दिवस. थोडी मळब होती जशी आता पण आहे. ओके, दुपारची वेळ पण हा बघा आता बोलल्या ऊन आलं बघा. सो त्यामुळे मळबळीमुळे जास्त त्रास पण नाही झाला आणि एन्जॉय पण करता आला. पण आता हे काय जास्त दिवस नाही. मला वाटतं पावसाची चाहूल कोकणामध्ये थोडीफार लागलेली आहे. पुण्यामध्ये पण पाऊस पडला आहे. आता कधीही पाऊस पडू शकतो. आणि त्याच्यामुळे एकदा पाऊस पडला की तुम्हाला माहिती आहे सगळं कसं मस्त हिरवंगार होणार आहे आणि अजून मजा येणार आहे इकडे. आणि तोपर्यंत आपली सगळी कामं पण कंप्लीट होतील. येतो त्यावेळी थोडं काही गोष्टी असतात तर त्या इम्प्रूव्ह करायच्या असतात. ती माझी सवयच आहे. ओके, म्हणजे मालवण बंगलोमध्ये पण जसं तुम्हाला म्हटलं की आम्हाला जेव्हा एक्सपिरियन्स आला, आम्ही स्टार्ट केलेलं तेव्हा
15 लोकांची कॅपॅसिटी ठेवलेली, पण आम्हाला कळलं की यार 20-22 लोक पण ॲडजस्ट करून राहतात. मग आता त्याच्यासाठी आम्ही एक्स्ट्रा मॅट्रेस, एक्स्ट्रा उशा वगैरे सगळ्या नेऊन ठेवलेल्या आहेत. सो तसंच आहे, इकडे पण आलो तर इथं खूप मोठी प्रॉपर्टी आहे आणि त्याच्यामुळे बेटरमेंटसाठी बरेच अजून ऑप्शन्स आहेत. ओके, जसं की बघा इकडे घसरगुंडीचे तर खड्डे मारले जातात. स्टाफला आता काही वेळ नाही मिळाला, कारण आता आम्हीच होतो एवढे सगळेजण, त्याच्यामुळे ते बिझी होते. पण आता ते जरा आता आज संध्याकाळी वगैरे फ्री झाले की उद्या हे खड्डे बिड्डे मारून होते आणि तिकडे सीसॉ लागून जाईल. बाकी अजून सुद्धा एक छोट्या 2-3 गोष्टी आम्ही बघून ठेवलेल्या आहेत, ते आम्ही नंतर तिकडे इन्स्टॉल करणार आहोत, पण स्लो बाय स्लो. बाकी आपलं बॅडमिंटन आणि व्हॉलीबॉलचं नेट तर लागलेलं आहे. क्रिकेटचा ग्राउंड पण ऑलमोस्ट रेडी आहे इकडे, आणि आता क्रिकेटचे 2 ग्राउंड झाले. तिकडे पण एक क्रिकेटचा ग्राउंड आहे. सगळ्या लाईट्स लागलेल्या आहेत बघा सगळ्या. ओके, सोलारवरती आपण लाईट्स लावल्या, त्यामुळे लिटअप केलं आहे. अजून पण थोडं लिटअप करायचं आहे. ओके, आता आहे, दॅट इज रिअली गुड. ओके, पण म्हटलं थोडं अजून लाईटिंग आपण करूया, म्हणजे लोकांना रात्रीचं पण खेळता वगैरे येईल. ओके, दॅट्स अ प्लॅन. ओके, कारण आता काय माहिती नाही, म्हणजे काही जण खेळतात, काही जण नाही खेळतात. काही जणांना रात्रीचं क्रिकेट खेळायचं असेल तर इकडे एक हॅलोजन लावायचं आहे. ओके, नंतर मग इकडे एक छोटासा हॅलोजन लावणार. अजून तिकडे एक हॅलोजन आहे, तिकडे एक हॅलोजन आहे, तसंच इकडे एक छोटासा लावणार, म्हणजे हा परिसर पण अजून चांगला लिटअप होईल. आणि प्लस इकडून अजून एक हॅलोजन लावायचं आहे, म्हणजे जर रात्री मुलांना खेळायचं असेल ओके तरी म्हणजे हा पोर्शन पण ते खेळू शकतात. त्यांच्यावरती आहे, रात्री 8-9 वाजता वगैरे मुलं खेळतात. सो लाईट वगैरे असेल तर कसं बरं आहे. आणि तिकडे कसं केअरटेकरचं घर आहे, म्हणजे हे सगळं अजून थोडं क्लीन नीट करून घ्यायचं आहे. सो अशा गोष्टी होत राहतील. ओके, आशिष निघण्याची तयारी करतो आहे, कारण त्याला लवकर जायचं आहे जरा, आणि बाकीचे जरा अजून झोपले आहेत. निघू थोड्या वेळात सगळ्यात निघते. आम्ही पण निघायचा प्लॅन करतो. आम्हाला पण इथून एका नवीन डेस्टिनेशनला जायचं आहे, की पण ती कर्जतमध्येच आहे. तर त्याच्याबद्दल मी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन. ओव्हरऑल आपला हा सोनगिरी फार्म हाऊसवरचा बड्डेचा सेलिब्रेशनचा व्लॉग कसा वाटला तर ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.